नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो आपलं या इंग्लिशच्या पहिल्या लेक्चरमध्ये. मुद्रांक व नोंदणी भरतीचा फॉर्म तुम्ही भरला असाल किंवा भरण्याची तुमची तयारी चालू असेल, पण साईड बाय साईड तुमची इंग्रजीची कशी तयारी तुम्ही करायला पाहिजे याचा रोड मॅप आपण आता पाहणार आहोत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ना अभ्यासक्रम व्यवस्थित कळत नाही आणि मग अभ्यासक्रमामध्ये नेमकं काय काय इन्क्लूड आहे त्यावरती डिपेंड आहे की प्रत्येक टॉपिकला किती वेळ द्यायला पाहिजे. आणि मग युट्यूब वरती बरेचसे शिक्षक, सगळे शिक्षक रॅन्डम डिसऑर्गनाइज्ड वेने व्हिडिओज असे तोंडावर फेकल्यासारखे येतात आणि मग वाटतं असं की आपण खूप अभ्यास केलेला आहे, पण ऍक्च्युअली ज्यावेळेस पेपरची वेळ येते तर त्यावेळेस सोपे सोपे प्रश्न देखील सुटत नाही, कारण बेसिक फंडामेंटल गोष्टी ज्या आहेत त्या यातून मिस झालेल्या असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश चा फुल सिलेबस डिकोड करणार आहोत, जेणेकरून स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे, रिव्हिजन ज्यावेळेस करावं लागणार आहे शेवटच्या 15 दिवसामध्ये, तर त्यासाठी आपल्याकडे 100 पानाच्या फक्त नोट्स असायला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला ही लेंदी शिक्षक लोकांची किंवा माझे म्हणा तास 2-2 तासाचे व्हिडिओ थोडी न पाहणार, स्वतःचा स्टडी करायचा आहे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला पद पाहिजे असेल तर पदासाठी तुम्हाला सपोर्ट स्टडी म्हणून कुठल्याही शिक्षकांचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, माझेही पाहिले तरी काही हरकत नाही. आणि सेल्फ स्टडी तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे सपोर्ट स्टडी, तुमचं पद सपोर्ट स्टडीवर डिपेंड नाहीये, तुमचं पद, तुमचं सक्सेस हे तुमच्या सेल्फ स्टडीवर डिपेंड आहे. पण मग सेल्फ स्टडीसाठी सपोर्ट स्टडी हा खूप अत्यंत महत्वाचा इम्पॉर्टंट असा भाग आहे. तर आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत, कारण सिलेबस समजून नाही घेतला तर सगळं काही चुकलं म्हणून समजा. तर या 284 या ज्या पद आहेत यासाठी बघा, आपल्याला इंग्रजीचा जो सिलेबस आहे तो आपल्याला 25 प्रश्न येणार आहेत आणि 50 मार्कासाठी हा असणार आहे. 30 मिनिटाचा यामध्ये काय असणार आहे, वेळ असणार आहे. तर आपण सुरुवातीपासून आता सिलेबसचे सेक्शन आपले कोणकोणते असणार आहे ते अगोदर समजून घे. ठीक आहे, अभ्यासक्रम डिकोड करायचा आहे तर आपल्याला इंग्रजीमध्ये काय काय अभ्यास करावा लागणार आहे ते आपण बघून घेऊ. बघा, सगळ्यात आपल्याला अगोदर काय व्होकॅब्युलरी आणि युसेज हे एक ऍस्पेक्ट आहे, त्याच्यावर काम करायचं आहे. ग्रामर आणि सिंटॅक्स, ठीक आहे, कॉमा, स्वल्पविराम, प्रश्नार्थक वाक्य कुठे काय, या सगळ्या गोष्टीवरती आणि व्याकरणावरती, पार्ट्स ऑफ स्पीच पासून ते कोणकोणते टॉपिक तुम्हाला लक्ष द्यायचे आहे, किती वेळ लागतो त्याला, त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात, हे सगळं आपण हळूहळू यामध्ये सगळं पाहणार आहोत. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, तुम्हाला पॅसेज कसा सोडवायचा आहे, पॅसेज आपल्याला समजत बसवायचं नाहीये तर पॅसेजच्या काही टिप्स अँड ट्रिक्स असतात की ज्या तुम्ही अवलंबल्या ना तर तुम्हाला वेळेच्या आत तुम्हाला बरोबर उत्तर मिळेल. तुम्हाला आय प्रॉमिस यू, गॅरंटी यू. स्कॅमिंग, स्किमिंग, काय ट्रिक्स असतात ते सगळे पाहणार आहोत. एरर स्पॉटिंग आणि करेक्शन हे यामध्ये असणार आहे. देन तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन हा एक प्रकार यामध्ये असणार आहे आणि रायटिंग, एसे, लेटर वगैरे या ज्या गोष्टी आहेत तर या देखील यामध्ये आहे. आता सब्जेक्ट इंग्लिशमध्ये आपल्याला ग्रामर मध्ये काय काय शिकावं लागणार आहे आणि काय काय पॉइंट आणि काय काय ऍस्पेक्ट आपले मजबूत असले पाहिजे आपण ते पाहून घेऊया. बघा, सगळ्यात अगोदर नाऊन. ठीक आहे, पुस्तकामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की नाऊनचे किती प्रकार आहेत, 4, 5, 6 सांगितलेले आहे. आपण 9च्या 9 नाऊनचे प्रकार करून घेणार आहोत. ठीक आहे, कलेक्टिव्ह नाऊन असेल, कंपाऊंड नाऊन असेल, प्रॉपर नाऊन, तुमचं अबस्ट्रॅक्ट नाऊन असेल. ठीक आहे, तर सगळेच्या सगळे प्रकारचे आहेत ना 9च्या 9 आपण डिटेलमध्ये एक्झाम्पल्स समजणार आहोत आणि परीक्षेमध्ये आतापर्यंत कसे कसे एक्झाम्पल्स आलेले आहेत त्याची देखील आपण काय करणार आहोत, तयारी करून घेणार आहोत. नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे, देन डिग्री आहे, वर्ब आहे. आता हे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे, पार्ट्स ऑफ स्पीच हे जे आहे ना, हे एका छान अशा ग्रामर फॅमिलीच्या स्वरूपातून मी तुम्हाला शिकवलेलं आहे. म्हणजे इथे डिटेल नाही सांगणार, पण मी तुम्हाला एक फॅमिली कशी आहे ते सांगतो. बघा, एक घर आहे, त्या घरामध्ये एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे नाऊन. हा कोण आहे, नाऊन. आता याचं लग्न झालं, याची बायको आहे. ठीक आहे, हिचं नाव आहे वर्ब, याचं नाव आहे नाऊन. नाऊन आणि वर्ब या दोघांचं लग्न झालं, या दोघांना एक मुलगा आहे, तो आहे प्रोनाऊन. कोण आहे, प्रोनाऊन. आता प्रोनाऊनचं काय काम, जिथे वडिलाला जाता येत नाही तिथे मुलगा जातो कामाला. जर एखाद्या म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कार्यक्रमाला बोलावलं, ठीक आहे, आणि वडील म्हटले की बा मला तर काही जाता येणार नाही, तू जातो का, मुलगा काय करतो, हो पप्पा मी जातो.
नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन झालं, नाम सर्वनाम. ठीक आहे. देन या दोघांना ना दोन मुली आहेत. जी ड्रॉइंग थोडीशी आहे विचित्र, पण कन्सेप्ट मात्र ज्या आहेत ना तर त्या भारदस्त आहे. आता नाऊन आणि प्रोनाऊन, आय मीन नाऊन आणि वर्ब या दोघांना काय आहे की दोन मुली आहे. पहिली मुलगी आहे तिचं नाव आहे ऍडजेक्टिव्ह. आता हिला आपल्या भावाविषयी आणि वडिलाविषयी खूप प्रेम आहे. नामाविषयी आणि सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. नामाला ती काय करते, ग्लोरीफाय करते, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. कोणाविषयी, भावाविषयी आणि वडिलाविषयी. हिचं काम काय की ही वडिलांना आणि भावांना खूप प्रचंड करते. माझा भाऊ कसा आहे, माझा भाऊ हुशार आहे, क्लेवर आहे, ब्रेव आहे. ब्रेव, क्लेवर हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. हे फक्त यांना एक मुलगी आहे, ही वडिलांची लाडकी, आणि ही जी दुसरी जी आहे हिचं नाव आहे ऍडवर्ब. ही कोणाची लाडकी असणार, ही आहे आईची लाडकी. ती नेहमी आईच्या कामात मदत करते. मॉम वर्क क्विकली, सॉफ्टली, इझिली, राईट. येलो आहे, ही ऍडवर्ब आहे. ही नेहमी आईच्या कामात मदत करते. ही काय करते, वडिलांना मदत करते. हे झालं फॅमिली. या फॅमिलीमध्ये दोन पेट आहेत. एक डॉग आहे, ठीक आहे, एक कुत्रा आहे. कुत्रा नावाचा प्रिपोजिशन आहे, प्रिपो नावाचा कुत्रा आहे. आपल्या मालकानं म्हणजे नाऊन आणि प्रोनाऊन म्हणजे मालकानं आणि मालकाच्या पोरानं कोणती गोष्ट घरामध्ये कुठे कशी ठेवलेली आहे, बिहाइंड आहे, ऑन आहे, इट आहे, बिसाइड आहे, इंटू आहे, कशी आहे, ही सगळी गोष्टी या कुत्र्याला माहिती आहे. प्रिपोजिशनला. प्रिपोजिशन पण आपण याच पद्धतीने पाहणार. आणि देन एक मांजर आहे. ही मांजर काय करते, या सगळ्यांना एकत्र ठेवायचं काम करते. सगळ्यांनी प्रेमानं राहावं म्हणून ती काम करते. दोन नावांना, दोन शब्दांना, दोन वाक्यांना ती जोडण्याचं काम करते. या सगळ्यांमध्ये प्रेम राहावं, कंजंक्शन. ठीक आहे. आणि यांना एक पॅरट पण आहे. पॅरट आहे हा एक या घरचा सदस्य आहे. तो आहे इंटरजेक्शन. आणखी एक पेट आहे इंटरजेक्शन. त्याचं काम फक्त एवढं की तो 2-4 शब्द देतात, जास्त काही नाही. अरे बापरे, उर्रे, शेट, अशा प्रकारचे काय करतो, फक्त अटेन्शन मिळवण्यासाठी हे शब्द बोलतो. घरातला लहान मुलगा कसा असतो की त्याला उचलून घ्यावं म्हणून तो काय करतो की मला घ्या म्हणून तो थोडेसे चाळे करतो. तर त्या पद्धतीचा हा काय आहे, पोपट आहे, तो फक्त एवढं बोलत असतो, राईट. आणि या फॅमिलीमध्ये आणखी एक दत्तक पुत्र आहे. या नाऊन आणि वर्ब यांनी काय केलेलं, एक मुलगा दत्तक घेतलेला आहे. मुलगा इतका वात्रट आहे, खूप डोक्यात आता आम्ही. तो म्हणजे कोणता, आर्टिकल. ठीक आहे, आर्टिकल, ए अँड द. अशा प्रकारची ही फॅमिली आहे. आता हे फक्त सॅम्पल मध्ये आहे. ज्यावेळेस आपण पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत ना, तर ही सगळी जी फॅमिली आहे इतक्या छान पद्धतीने तुमच्या डोक्यात बसणार आहे की आयुष्यात तुम्हाला कधी पार्ट्स ऑफ स्पीच पुन्हा करायची गरज पडणार नाही. फनी वेने शिकवलेलं आहे आणि डोक्यामध्ये राहील. कारण विद्यार्थ्यांना ज्यावेळेस 1-1, 1.5 किलोमीटरचे सेंटेन्सेस येतात ना, तर नेमकं त्या सेंटेन्स मध्ये कोणता शब्द कोणत्या जातीचा आहे हे समजत नाही. आणि इतिहास आहे, जे मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे, जी मुलं पदावरती काम करतायत ना, तर त्यांना सेंटेन्स असं समोर आलं ना की लगेच त्यामध्ये नाऊन कोणतं, प्रोनाऊन कोणतं, ऍडवर्ब कोणतं, यामध्ये क्लॉज कोणतं आहे, यामध्ये आर्टिकल कुठलं यायला पाहिजे, हे सगळं त्यांना असं पटापटा सांगतात. कारण त्यांची ओळख तेवढी असते. प्लेन ब्लॅक अँड व्हाईट डेफिनेशन जर मी तुम्हाला सांगत शिकवत बसलो ना, तर त्या तुम्हाला वाटेल की तुम्ही शिकताय, पण तुमच्या डोक्यातून निघून जाईल. म्हणून एकदाच करायची तयारी. इंग्लिश हा किंग मेकर सब्जेक्ट आहे. माना या ना माना, याची तयारी तुमची अशी करून घेणार की तुम्हाला आयुष्यात परत कधी पार्ट्स ऑफ स्पीच म्हणा किंवा ग्रामरचे कोणते टॉपिक असो तुम्हाला त्याची करायची गरज नाही पडत. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण नाऊन प्रोनाऊन ऍडजेक्टिव्ह डिग्री पाहणार आहोत. वर्ब मॉडल ऑक्झिलरी पाहणार आहोत. वर्ब तर आपण पाहणारच आहोत. कंडिशनल सेंटेन्सेस वगैरे काय असतात ते पाहणार आहोत. ऍडवर्ब झालं. पॅराजंबल, एक पॅराजंबल पॅराग्राफ जंबल केलेला. ठीक आहे. छोटस 3-4 लाईनचा एक पॅराग्राफ असतो, त्यामध्ये वेगवेगळे सेंटेन्सेस असतात आणि ते सेंटेन्सेस येत नंतर ते मागे पुढे केलेले असतात.
मग त्याची अरेंजमेंट कशी करायची. अरेंजमेंट करायची दोन पद्धती आहेत. एक आहे की तुमचं अवेअरनेस, तुमचं रिडिंग, वाचन, अंडरस्टँडिंग तेवढं असेल, कॉम्प्रिहेन्सिबल तुमची अंडरस्टँडिंग चांगली असेल तर तुम्हाला ते लगेच असं समजतं. जर अंडरस्टँडिंग लेवल तुमची थोडीशी सोसो असेल, वोकॅब वगैरे सोसो असेल, तर काही टिप्स अँड ट्रिक्स आणि काही सेन्स ऑफ करेक्टनेस लॉजिकली जर तुमचं डेव्हलप झालं ना, तर हा पॅराजंबल तुम्हाला बिलकुल अवघड वाटणार नाही. याच्या टिप्स अँड ट्रिक्स आपण तुम्हाला या सिरीजमध्ये तुम्हाला मोफत आहे. तुम्हाला कसलाही म्हणजे यामध्ये हे नाहीये. याची जी बॅच आहे ती आपल्या ई स्वयंच्या ऍप्लिकेशनवर देखील लॉन्च केलेली आहे आणि त्यासाठी ही तुम्हाला एकही रुपया पे करायची गरज नाही. ऍक्च्युली तुम्हाला ₹2 पे करावं लागणार आहे कारण ती प्लॅटफॉर्मची फीस आहे. पण तुम्हाला फक्त ₹2 म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला हे शिकवले जाणार आहे. आणि प्रिपोजिशन तर आपण पाहिलेलं आहे, त्या फॅमिलीचा जो डॉग आहे तर त्यावेळेस पाहणार. क्लोज टेस्ट, आता ही क्लोज टेस्ट आहे ना, तर हे फक्त IBPS विचारतं. प्रत्येक प्रश्नासाठी 5 ऑप्शन IBPS, क्लोज टेस्ट IBPS. आता यामध्ये क्लॉज CLAUSE क्लॉज देखील असतं आणि क्लोज देखील असतं. क्लोज टेस्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, फक्त रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागा म्हणजे क्लोज टेस्ट झालं, ते आपण पाहणार आहोत. आता क्लॉज म्हणजे काय. सेंटेन्सेस मध्ये ना, प्रत्येक सेंटेन्सेस मध्ये ना नॉर्मल सेंटेन्सेस असतात आणि प्रत्येक सेंटेन्सेस मध्ये ना थोडंफार म्हणजे 2 सेंटेन्सेस असतात. ठीक आहे. तर मग प्रत्येक सेंटेन्स मध्ये एक मोठा भाऊ असतो आणि एक छोटा भाऊ असतो, पण छोटा भाऊ थोडासा माइंडेड असतो. मग ते क्लॉज असतात. मग ते सेंटेन्स कसं ओळखायचं की ज्याच्यात क्लॉज आहे आणि कोणात क्लॉज नाही, हे पण ज्यावेळेस क्लॉजचा चॅप्टर येईल ना तर त्यावेळेस आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि मग त्यांचे प्रकार करून पाहूया की ऍडव्हर्बल किंवा बाकीचे कोणकोणते क्लॉज असतात ते पण आपण विचार पाहणार. आर्टिकल जसं मी सांगितलं, पार्ट्स ऑफ स्पीच. आर्टिकल डोक्याचा ताण आहे. ठीक आहे. छोटंसं पोरगा आहे, त्या ग्रामर फॅमिलीचं, पण इतका चाभराने इतका चालू की कोणत्याला लावायचं कोणत्याला नाही लावायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे. ठीक आहे. तर या गोष्टी आपण त्यामध्ये पाहणार आहोत. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन करून घेणार आहोत. ठीक आहे. टेन्स आणि सिंटॅक्स आपण पाहणार आहोत. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट डेफिनेटली 101% महाराष्ट्रातली आणि भारतातली कोणतीही एक्झाम असेल तर तिथे तुम्हाला सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न त्याच्यावरती येतातच. जे तुमचा सब्जेक्ट आणि वर्ब जर मिसमॅच झाला तर तुमचं भाषेवरती पकड नाही असं सिद्ध होतं. हे विचारतात कशामुळे, कारण या सगळ्या गोष्टी जर तुमच्या समोर म्हणजे तुमच्या डोक्यात असतील, तुमच्या समोर समजा लेट्स से की तुम्ही आता नोंदणी व मुद्रांक या विभागामध्ये तुम्ही शिपाई पदावर लागले. ठीक आहे. आणि एखादा इंग्रजीचा एखादा पेपर, काहीतरी पेपर तुमच्याकडे आला. ठीक आहे. तर त्या पेपरवरती तुमच्याकडून काही इनपुट देता येतील का, किंवा जर आला पेपर आणि बस आपलं काही बॅस अक्षर बराबर, तसं नको व्हायला. तर ऍटलिस्ट तुम्हाला त्यावेळेस म्हणजे शिपाई पदाला एवढी पगार देताय म्हणजे फक्त शिपाई पद नाही, तर ते एक चांगलं कम्युनिकेशन व्हावं डिपार्टमेंटल मध्ये, तर त्यासाठी इंग्रजी येणं गरजेचं आहे. 50 मार्कासाठी आहे. ठीक आहे. तर सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट हा खूप महत्वाचा इम्पॉर्टंट विषय आहे, ते आपण सगळं पाहणार आहोत. वर्ड स्वॅपिंग पण पाहणार आहोत. इकडचा वर्ड इकडे, इकडचा वर्ड इकडे केल्यानंतर स्वॅप केल्यानंतर काय होते. व्हॉइस अँड नरेशन खूप इम्पॉर्टंट. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट सारखाच हा एक व्हॉइस अँड नरेशन असतात. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. आता जे शासकीय जे काम असतं ना, तर ते कधीही डायरेक्ट स्पीच किंवा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कधीही नसतं. आता ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय फरक आहे ते देखील एक छोटंसं उदाहरण सांगतो. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय की एखादा हिरो आहे, एखादा पिक्चर आहे. ठीक आहे. तर त्या पिक्चर मध्ये जो हिरो काम करतो तो झाला ऍक्टिव्ह व्हॉइस, राईट. पण त्या पिक्चर मध्ये एखादी वस्तू अशी आहे की त्या वस्तूसाठीच सगळेजण काम करतात, हिरो, विलन, बाकीचे सगळे. तर मेन फोकस कसा आहे की त्या वस्तूवरती दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे तो झाला पॅसिव्ह व्हॉइस. आता शासकीय जे कारभार चालतं, काम कोणी केलं याच्याशी त्यांना काही जास्त घेणं देणं नसतं. शासकीय योजना असतील तर या योजना राबवण्यासाठी किंवा ही योजना कोणी चालू केली, काय चालू केली यावरती जास्त फोकस नसतो. या योजना ज्या तर त्या कल्याणकारी योजना कशा पद्धतीने राबवल्या गेल्या पाहिजे, म्हणजे काम कोण करते यावर जास्त फोकस नसतो, तर काम कशा पद्धतीने व्हायला पाहिजे. एखादा जर पूल आहे तर तो पूल कसा बांधला गेला पाहिजे, ते एक इंजिनियर असणार आहे का भरपूर असणार, सगळ्यांचा विषय बोलणार आहे का नाही, म्हणजे पुलाचं काम कसं झालं पाहिजे त्यासाठी पॅसिव्ह व्हॉइसच केलं जातं. एखादी घटना असेल, ठीक आहे, तर त्या घटनेचा क्रम जर सांगायचा असेल तर त्यासाठी पॅसिव्ह व्हॉइस असतो.
न्यूजपेपरची जी भाषा आहे ना तर ती पॅसिव्ह व्हॉइस असते. म्हणून इनडायरेक्ट स्पीच आणि पॅसिव्ह व्हॉइस फार इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये तुम्हाला डायरेक्टचं इनडायरेक्ट करा किंवा ऍक्टिव्हचं व्हॉइस करा असं तुम्हाला येत नाही. प्रश्नांची जी मांडणी आहे ती थोडीशी वेगळी असते. ते सगळं काही आपण PYQ आणि डिटेल स्टेप बाय स्टेप कन्सेप्ट सगळ्या समजून घेणार आहोत. इतक्या बेसिक पासून जाणार आहोत आणि ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहोत की तुम्ही हे जर एकदा केलं ना तर तुम्ही MPSC UPSC लेवलची तुमची तयारी झालेली असणार. आय प्रॉमिस यू, आय गॅरंटी दॅट. माझं नाव अमोल देशमुख आहे. 13 वर्ष मी लँग्वेज रिसर्चर म्हणून काम केलेलं आहे. आय कॅन स्पीक 8 रिजनल लँग्वेजेस अँड आय कॅन स्पीक 3 इंटरनॅशनल लँग्वेजेस, चायनीज, जॅपनीज अँड स्पॅनिश. आणि BBC ब्रिटिश काउन्सिल ऑफ इंग्लिश एज्युकेशन यांनी मला स्कॉलरशिप पण दिलेली आहे आणि त्याद्वारे मी स्वतःला म्हणू शकतो की मला इंग्रजीचं थोडंसं का होईना पण थोडंसं नॉलेज आहे. चांगली मजा. ठीक आहे. तर व्हॉइस नरेशन पाहणार आहोत, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पाहणार आहोत आणि क्वेश्चन टाईप पण आपण पाहणार आहोत. तर या सगळा जो अभ्यासक्रम आहे तो आपण घेणार आहोत. सोबत आपल्याला व्होकॅब्युलरी आणि त्याचा युसेज कसा करायचा हे पण पाहणार आहोत. सिनोनिम आणि अँटोनिम आपण 200 वर्ड्स असे की जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे तुमचं पाहिलं की लगेच तुमचं ते यायला पाहिजे. ते व्होकॅब्युलरी सिनोनिम अँटोनिमच्या पेअर जे आहेत तर ते आपण पाहणार आहोत. इडियम्स आणि फ्रेजेस पाहणार आहोत 100 ज्या मोस्ट लाईकली टू गेट आस्क्ड इन युअर क्वेश्चन. प्रिव्हियसली इयरली वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारले गेलेलं ते देखील आपण पाहणार आहोत. 1 वर्ड सबस्टिट्यूशन 200 आपण घेणार आहोत. तसंच फ्रेझल वर्ब आणि कोलोकेशन. फ्रेझल वर्ब आपण घेणार आहोत आणि कोलोकेशन 200 पेअर आपण यामध्ये काय करणार आहोत या कोर्समध्ये घेणार आहोत. ग्रामर आणि सिंटॅक्स मध्ये आपण काय पाहणार आहोत, टेन्सचे 12 टाईप पाहणार आहोत. ठीक आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, मॉडेल, हेल्पिंग वर्ब, प्रिपोजिशन आणि कंजंक्शन हे सगळं पाहणार आहोत. तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये काय आहे की आपण पॅसेज कसा सॉल्व्ह करायचा, मेन पॉइंट कसे ओळखायचे, स्किमिंग आणि स्कॅनिंग या दोन, स्किम अँड स्कॅन या दोन पद्धतीने कशा वापरायच्या आणि कसं आन्सर लवकर, क्विकली, इझिली, ऑटोमॅटिकली फाइंड करायचं हे आपण करणार आहोत. आणि टाइम मॅनेजमेंट जे आहे ते आपण इम्प्रूव्ह करणार आहोत. तर रिस्पॉन्स टाइम जो आहे ना तर तो तुमचा सध्या जास्त आहे. जर तुमच्या समोर 1-2 प्रश्न टाकले तर तुम्हाला आन्सर द्यायला रिस्पॉन्स जास्त होणार आहे. थ्रू आउट दिस एंटायर कोर्स आपल्याला तुमचा रिस्पॉन्स टाइम काय करायचा आहे, कमी करायचा आहे, जेणेकरून त्या 120 मिनिटामध्ये तुमचे 200 मार्क जे आहेत तर त्यासाठी तुम्हाला पात्र व्हायचं आहे. ठीक आहे. जेवढा जास्त वेळ तुमच्याकडे असेल, आपल्याकडे काय की क्रिकेट खेळतो आपण त्यावेळेस ज्यावेळेस डेथ ओव्हर येतात, शेवटचे ओव्हर येतात, शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी किंवा चांगली बॅटिंग त्याच वेळेस टीम करू शकते ज्यावेळेस टीमच्या विकेट्स हातात असतात. बरोबर, दुमत नाही कोणाचं. तसंच शेवटच्या वेळेमध्ये किंवा आपल्याला जर स्कोअर चांगला करायचा असेल तर आपल्याकडे वेळेरूपी जे आहे ना तर ते बॅट्समॅन शिल्लक असायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे चांगला वेळ जो आहे तो हार्ड प्रश्नावरती आपण करू शकतो. टाइम मॅनेजमेंट जे आहे ते कोणते प्रश्न अगोदर सोडायचे, कसे करायचे हे सगळं आपण थ्रू आउट दिस कोर्स एंटायर आपण पाहणार आहोत. एरर स्पॉटिंग मध्ये पण पाहणार आहोत. सेंटेन्स स्पेलिंग, ग्रामर युसेज, करेक्ट फॉर्म हे सगळं पाहणार आहोत. स्पेलिंग तुमच्या अशा होणार. मी जेव्हा स्पेलिंगचं घेईन ना तुम्हाला काय करायचं आहे की स्पेलिंग जे आहे तर त्या 3 वेळेस तुम्हाला लिहायचं आहे. एकदा कमेंटमध्ये लिहायचं आहे आणि 2 वेळेस काय करायचं, 2 ते 3 वेळेस तुम्हाला जिथेही वही आणि पेन दिसेल करेक्ट स्पेलिंग तुम्हाला लिहायचं चालायचं आहे. करेक्ट स्पेलिंग 3-4 वेळेस लिहिलं ना की मेंदूला ते ट्रिगर होतं आणि नेमकं ते स्पेलिंग जे आहे ती आपल्या ब्रेन सोबत काय होते की घट्ट होऊन जाते. ती कच्ची जी स्पेलिंग आहे ती आणखी पक्की होऊन जाते. ठीक आहे. तर या छोट्या छोट्या स्मार्ट ट्रिक्स आहे, टिप्स आहे ज्या इव्हॉल्व्ह केलेल्या आहे मी माझ्या स्टडीतून, अभ्यासातून. तर ह्या तुम्हाला सगळ्या उपयोगी पडणार आहे. करेक्ट फॉर्म कसा लिहायचा, सेंटेन्स फॉर्मेशन कसं करायचं, सेंटेन्स कम्प्लिशन, रिअरेंजमेंट आणि प्रॉपर सेंटेन्स कसं बनवायचं याची देखील थरली आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. रायटिंग स्किल मध्ये तुमचं एसे जे आहे, एसे रायटिंग स्ट्रक्चर अँड आयडिया, जर एखादा एसे स्ट्रक्चर करायचं असेल तर मेन आयडिया कशी द्यायची, कसे एक्झाम्पल्स द्यायचे, कसे दाखले द्यायचे, काय काय दृष्टांत देता येतील, कन्क्लुजन कशा पद्धतीने द्यायचं हे सगळं आपण यामध्ये टाकणार आहोत. लेटर आणि ईमेल फॉर्मॅट कसं करायचं ते देखील करणार आहोत. आणि प्रेसी रायटिंग शॉर्ट मध्ये प्रिसाइजली फोकस ठेवून कोणता मुद्दा या पॅराग्राफ वरती आहे तो प्रिसाइजली लिहायचा, म्हणजे तो प्रेसी रायटिंग देखील आपण काय करणार आहोत यामध्ये पाहणार आहोत. काही प्रॅक्टिस प्रश्न, चला हे काही प्रॅक्टिस प्रश्न मी तुमच्यासाठी आणलेले आहेत. बघूया तुम्ही याचं उत्तर देऊ शकता की नाही. उत्तर देण्यासाठी तुम्हाला मी सुरुवातीला आता 20 ते 25 सेकंद देतो. प्रश्न माझा,
व्हॉट इज द सिनोनिम ऑफ अबंडंट? सिनोनिम ऑफ अबंडंट, अबंडंटचा सिनोनिम काय आहे? स्केअर्स म्हणजे कमी प्रमाणात, प्लेंटिफुल म्हणजे प्रचूर, रेअर म्हणजे दुर्मिळ, की मेअगर म्हणजे कमी तर किंवा दुबळा. आता याचा काय विचारलेला आहे? सिनोनिम अबंडंट. लव्ह यू अबंडंटली. अबंडंटली म्हणजे भरपूर प्रमाणात, विस्तृत प्रमाणात. जिथे उत्तर काय येईल आपलं? प्लेंटिफुल, प्रचूर प्रमाणात, भरपूर अशा प्रमाणात. एरर स्पॉटिंगचे प्रश्न असे येतील. फाइंड द एरर इन फॉलोइंग सेंटेन्स. द कंपनी हॅव रिलीज्ड इट्स अॅन्युअल रिपोर्ट. यामध्ये एरर कुठे आहे? द कंपनी हॅव रिलीज्ड इट्स अॅन्युअल रिपोर्ट. द कंपनी मध्ये आहे का? इथं अ यायला पाहिजे का? इथं हॅव यायला पाहिजे का? हॅवच्या ऐवजी हॅज, हॅड काय यायला पाहिजे का? रिलीज यायला पाहिजे का? की इट्स? यामध्ये कुठल्या याच्यात एरर आहे? आता एरर स्पॉटिंगचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करायसाठी, हे प्रश्न सॉल्व्ह करायची एक डिमांड आहे. ती डिमांड जर पूर्ण झाली तर तुम्हाला हे प्रश्न जे ना तर ते असे सॉल्व्ह होतात. आणि ती डिमांड काय आहे? की तुम्हाला या प्रश्नाचं करेक्ट व्हर्जन तुम्हाला माहिती असेल. करेक्ट व्हर्जन जर तुम्हाला माहिती असेल, समजलं, जर त्याचं उत्तर काढता आलं तर वाक्यात कुठं चुकलेलं आहे हे तुम्हाला कळेल. राईट, लॉजिकल गोष्ट आहे. तर याचं हे जे सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये कुठं चुकलेलं आहे एवढं, म्हणजे बरोबर व्हर्जन असलं तर तुम्हाला करेक्ट म्हणजे इनकरेक्ट काय आहे ते शोधता येतं. तर या ठिकाणी हॅवच्या ऐवजी काय पाहिजे पाहिजे? हॅज यायला पाहिजे. द कंपनी हॅव रिलीज्ड, कंपनी हॅज रिलीज्ड यायला पाहिजे. ठीक आहे, कंपनी हॅज रिलीज्ड इट्स अॅन्युअल रिपोर्ट. म्हणजे इथं काय आहे तर चुकी आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. फिल इन द ब्लँक्स किंवा क्लोज टेस्ट. ही इज डॅश डॅश टू वर्क अंडर प्रेशर. इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. ही इज कॅपेबल, ही इज एबल, ही इज स्कॉलर, ही इज पॉसिबल. काय येईल उत्तर यापैकी? कॅपेबल येईल की एबल येईल? ऑफकोर्स काय येणार? एबल, एबल टू. ओके, ही इज एबल टू वर्क अंडर प्रेशर. पुढचा प्रश्न, वन वर्ड सबस्टिट्यूशन. व्हॉट इज द सिंगल वर्ड मीन्स द सायन्स ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे काय? भूकंप. भूकंपाचे विषयी ज्या शास्त्रामध्ये अध्ययन केलं जातं त्या शास्त्राला काय म्हटलं जातं? इकोलॉजी. इकोलॉजी म्हणजे पर्यावरणशास्त्र. सिस्मोलॉजी म्हणजे भूकंपशास्त्र. व्होल्कॅनोलॉजी म्हणजे ज्वालामुखी शास्त्र. आणि मेट्रोलॉजी जे हवामानशास्त्र. काय असेल? ऑफकोर्स तुम्हाला हे जे ऑप्शन आहे तर हे एक्झाम मध्ये नसणार आहे. मी तुमचा सेन्स ऑफ करेक्टनेस लवकर वाढावा म्हणून तुम्हाला अशा पद्धतीच्या PDF नोट्स आणि गाईड्स आणि जे काही स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार, तर या पद्धतीचं म्हणजे शेवटच्या ज्या वेळेस रिव्हिजनचा वेळ येईल ना तर त्यावेळेस मला लेंदी व्हिडिओ पाहायची गरज नाही पडणार. हे PPT किंवा ह्याच्या नोट्स आहेत ना, ह्या नुसत्या नजरे खालून जरी घातल्या तरी तुमचे सगळा अभ्यास झाला पाहिजे. ठीक आहे, लेझर फोकस होऊन शेवटच्या काळामध्ये काम करणं किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे. उगाच युट्यूबवरती 10-10, 12-12 तास एन्झायटी होते ते व्हायला नको म्हणून मी तुम्हाला सगळ्या PDF नोट्स सगळ्या प्रोव्हाइड करणार आहोत. आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि काय म्हणतात त्याला व्हॉट्सअपचं चॅनल पण आहे. दोन्हीवरती तुम्ही जॉईन व्हा. जर तुम्हाला लिंक नाही मिळाली तर खाली कमेंट करा की सर टेलिग्रामचं काय. टेलिग्राम ऑनेस्टली मला तेवढं वापरता येत नाही, पण ठीक आहे, त्यामध्ये काय फक्त पोस्टच करायचं असतं तर ते तुम्हाला नक्की मिळून जाईल. डोंट वरी. आणि ऍप्लिकेशन मध्ये तर सगळं काही आहे, डोंट वरी. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 5, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन बघा, हे आजचा जो पहिला जो लेक्चर आहे ना तर तो फक्त काय की रोड मॅप आहे की आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे आणि आपलं डेस्टिनेशन कुठे जायचं आहे हे समजणं फार गरजेचं. तुम्हाला जर गावाकडे जायचं असेल, मी बरेचसे शिक्षकांचे व्हिडिओ पाहिले की माईकच लावलेला नाहीये तरी पण आता वा याला म्हणतात खरोखर काम. आत्ताशी मी माईक लावलाय, पण ठीक आहे, बघूया तुम्हाला आवाज येतोय की नाही. मला वाटतं जर आवाज व्यवस्थित नाही आला तर मी परत एकदा व्हिडिओ बनेल. मला वाटतं आता मी थांबायला पाहिजे.